पुढच्या वेळेस ना हे धूप जाळण्याची काहीच गरज नाहीये. हे सगळं ना अनुदामिनी वहिनीला शोभतं. जेव्हा तू करतेस ना तर असं वाटतं की जादू टोना करतेस. हा, थोडंसं टेन्शन आहे आणि कदाचित बराच वेळ टेन्शन राहील, कारण मला कळत नाहीये की मी या टेन्शनमधून बाहेर कसं पडू. आई तू अशी विचित्र का बोलतेस? काय तू मुंबईला येतेस? पण का? घ्या, अजून एक समस्या आली आहे चालून. वहिनी, वहिनी, माहित नाही तू त्याला कसं सांभाळशील. वहिनी, काहीतरी करावंच लागेल, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मनोहा, काय झालं? 3 दिवसांनी आई इथे येते. इथे एकटी. आई, आता थोड्या वेळापूर्वी तिचा फोन आला होता. आणि वहिनी, तुला तर माहितीये ना, जर आई बाबांना देवदादाच्या कानबद्दल माहिती पडलं ना तर मग फार मोठा प्रॉब्लेम होईल. आणि आई तर बाबांना सांगितल्याशिवाय राहूच शकत नाही. आणि जर बाबांना माहिती पडलं ना तर तुला माहितीये काय होणार आहे ते. वहिनी, काहीतरी करावंच लागणार आहे. हो, आईला कुठल्याही परिस्थितीत थांबवावं लागेल. कसं? वहिनी, पटकन काहीतरी विचार कर. आणि माहितीये तिचं परवाचं तिकीट आहे. उद्याच तिला थांबवावं लागणार आहे. काय? काहीतरी करावं लागेल मनोहा. काहीतरी विचार करावा लागेल. हां, मनोहा, एक मार्ग आहे. काय वहिनी? वहिनी, तुला असं वाटतं की देवदादा करेल हे? पण त्यांना हे करावंच लागेल. हॅलो. येस येस, हे तर खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही एक काम करा, फिक्स एनी डे इन दिस वीक. मी मनोजशी बोलून घेईन. नाही नाही, यावेळेस हे सगळं मी मनोजच्या म्हणण्यानुसारच करतोय. तो मेंटली प्रिपेअर्ड आहे.
तुम्ही थोडं पुढे वाढवा, इथली काळजी करू नका. ओके, थँक्यू व्हेरी मच. हॅलो, हा मी बोलतोय. एक काम करा, आहुजा ब्रदर्सला फोन करा आणि उद्यासाठी माझी मीटिंग फिक्स करा. मला उद्याच्या उद्याच त्यांना भेटायचं आहे. ओके, थँक्यू. नाही, तुम्ही ती मीटिंग पुढल्या आठवड्यात फिक्स करा. हां, नाही, दिवस कुठलाही असू शकतो, हे महत्त्वाचं नाही आहे. पण मीटिंग होणं खूप महत्त्वाचं आहे. या मीटिंगसाठी मी माझ्या सगळ्या मीटिंग कॅन्सल करू शकतो. तुम्ही एक काम करा, वेळ घ्या. हो, ऑफकोर्स. डिझायनर मीच आहे आणि डिझाईन मेकर पण. वेल, डॅडला या गोष्टींमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. आय थिंक ही इज एन्जॉईंग हिज रिटायर्ड लाईफ. हो, थँक्स, ग्रेट. तसं तुम्ही आमच्यासाठी खूप लकी होत चाललात. बेस्ट ऑफ लक. ओके. मला वाटतं की डॅडला हे सांगावंच लागेल. आता कोणतीही गोष्ट शेअर करण्यासाठी माझा तर जीव निघतोय. जेव्हापासून ही नॅन्सी मॅडम घरात आली आहे, प्रत्येक गोष्ट खूपच विचार करून करावी लागते. माहित नाही कोणत्या गोष्टीमुळे बॉम्बस्फोट होईल. साहेबांना तर काही सांगू नाही शकत, कारण त्यांचं डोकंच ठिकाणावर नाहीये ना. आणि बाई साहेबांशी बोलायला तर नकार दिलाय. स्पष्ट ऑर्डर दिलीये की बाई साहेबांशी बिलकुल बोलायचं नाही. आता साहेब म्हटल्यावर त्यांचं तर बोलणं ऐकावं लागेल. देता येत ऑर्डर. कधी कधी तर मन करतं की नोकरी बोकरी सोडून सरळ निघूनच जावं. पण काय की आता पगाराचा टाइम आलाय ना. आता जर सोडली तर घाट्यात येईन. पण जर कुठल्या दिवशी नॅन्सी मॅडमने आम्हाला काही सांगितलं तर मग मी नाही ऐकणार. मग मी नोकरी सोडून निघून जाईन, भलेही मग मला पगार मिळो नाही तर नाही मिळो. वहिनी, तुझं देवदादाशी बोलणं झालं का? हो, काय बोलला तो? त्यांनी सांगितलं की त्यांना आईच्या येण्याने काहीच फरक नाही पडत. ते तर स्वतः आपल्या कर्माचं सत्य सांगणार आहेत. काय? तो खरंच असा बोलला? हो, तर वहिनी, आता आपण काय करायचं? काहीच नाही. आणि काही होणारही नाही. मला माहितीये मला काय करायचंय ते. तू टेन्शन नको घेऊस. चल आपण जाऊन मस्तपैकी नाश्ता करू. चल. वहिनी, हरला का पांडे, आयुष्यात सगळं उलट पुलट होतंय बघ. काही धड होत नाही बघ. एक अरे लाईफ गेम आहे, असा खेळायचा, असा फुटबॉल सारखा. अच्छा, असं का? अरे हा पांडे, मला आठवलं बग या गेम वरून. मी म्हटलं होतं ना नॅन्सीचा काहीतरी गेम असन, बघ तसंच झालं. यार मला ना लयच राग येतोय देव साहेबांवर. बाई साहेबांच्या आयुष्याचा तर खेळ मांडून ठेवलाय. आता सांग, काय गरज होती त्या नागिनीला घरात आणायची आणि ते पण लग्न करून? यार अरला का पांडे, तुला नाही कळायचं. याला इंग्लिश मध्ये म्हणतात मेल इगो. हे लईच वाईट असतं बघ. आयुष्याची वाट लागते बघ यानं. बरं चल. बरोबर आहे यार, पण यार हे सांग की अशी फिलिंग येतेच कुठून? कळणं लय अवघड आहे का पांडे, पण तू बघ देव साहेबांना याचा परिणाम भोगावेच लागतील बघ. बरं ती सोड, चल चाय पिऊ गरम गरम. ये अरे मित्रा, एक चाय बनव गरमा गरम, इलायची टाकून. ये का बस. अरे बसतो यार. यार तूच पियाच्या, मी नाही पिणार. हरला का पांडे, काय झालं तुला आता?
अरे माझं ना डोकं सटकलंय. लय राग येतोय मला. मन करतंय की नॅन्सीचा जाऊन गळाच दाबावा असा. अरला का पांडे, काय करतोय तू? मी नॅन्सी नाहीये, अरे मी मंगेश आहे, जासूस. अरला का पांडे, ऐक, नॅन्सीला मॅम सब बघून घेत्यान. तू मस्तपैकी चाय पी बर का, टेन्शन नको घेऊ. अरे मित्रा, चाय तर घेऊन ये की लवकर, नाहीतर ही परत गळा दाबीन माझा. दे. आणि तू बघच, साहेबांची पण चांगलीच बँड वाजणार आहे. बँड वाजणार आहे? मी तर म्हणतो पुढच्या जन्मात पण लक्षात ठेवतील ते. लय वाईट होईल बघ त्यांच्या पण बरोबर. बाई साहेबांचं काय होणार आहे? हा पांडे, तुला हनुमानजी बनायचा ना. आता बन संकट मोचन अजून. आता काहीतरी कर की. अरे का पांडे, मी तुझ्या बरोबर हाय. पण करावं काय? कुठून पर्वत उचलून आणावा आणि कुठली संजीवनी बुटी आणायची? हे बघ, मी सांगतो काय करायचं ते. ठीक आहे, एकदम बरोबर आहे. आता कसं बोललास? आता मी नॅन्सीच्या लंकेचं दहन करूनच राहणार आहे. चला. चल गड्या. ए भाई, पकड ग्लास आणि पैसे लिहून ठेव आमच्या खात्यात. बोल जय बजरंग बली. जय बजरंग बली. चला आता. हा, चल. मला हे म्हणायचं आहे की तू मागच्या चुका पुन्हा करतोयस. सगळ्यात आधी जे तुम्हाला चूक वाटतं ते माझ्या नजरेत बहुतेक चूक नाहीये. दुसरी गोष्ट, हो, मी हे सगळं मुद्दामून करतोय, पण मला हे सुद्धा माहितीये की मी जे काय करतोय ते योग्य करतोय. जे कारण तुझ्या डोक्यात आहे, कदाचित ते कारण माझ्या मनात एक्झिस्टच करत नाही. मनाने विचार करणं मी कधीच सोडलं, कारण त्याचा काहीही फायदा नाहीये. त्यामुळे आता मी डोक्याने विचार करतो. काही गोष्टी कधीही माझ्या त्यांच्याशी लपवण्याची इच्छा नव्हती, पण प्रत्येक गोष्ट सांगितली पाहिजे हे मी गरजेचं नाही समजत. प्रत्येक माणसाची एक आपली पर्सनल स्पेस असते. भूतकाळ नेहमी एक गेलेला काळ असतो आणि माझा भूतकाळ तर एक मागे गेलेलं माझं एक आयुष्य होतं, ज्यात ना तर माझा आज होता आणि नाही माझा येणारा काळ होता. याला वेळेची चूक म्हणाव की माझी चूक. अनुदामिनी आणि देवच्या डिफरन्सचं कारण कळत न कळत मीच तर आहे. पण काय योगायोग आहे की मी काहीच करू शकत नाही. देव त्याची जिद्द आणि इगोला सॅटिस्फाईड करण्याचा प्रयत्न करतोय आणि या प्रयत्नात काही ना काही तर गमावंच लागेल. पण मी याला काय समजू? नियतीचा निर्णय की मग एक ज्यामध्ये तथ्य नसणारा असा एक निर्णय? सावी रेडी आहेस? या रेडी, आय एम रेडी. ओके, आता तू सरळ येशील. ओके, रोल कॅमेरा, ऍक्शन. सावी, वॉक.
स्लोली स्लोली वॉक कर. स्लोली वॉक. एक्सप्रेशन होल्ड. कट कट. सॅवी, हे ठीक होतं, पण वॉक स्लोली कर. तू थॉट प्रोसेस मध्येस, कळलं? ओके. ठीक आहे? या. ओके. ओके. कॅमेरा दे दो. कॅमेरा थोडस डावीकडे शिफ्ट करा. रेडी? या रेडी. ओके. रेडी सॅवी? या रेडी. मेकअप. रेडी सॅवी? या रेडी. ओके. कॅमेरा रोलिंग. ऍक्शन. सॅवी? ओके. Slowly walk. एक मिनिट. मला कुणी सांगेल का की मी लॉस्ट का आहे? हो, समजावणार ना. डफलीवाले सर समजावतील. सावी सावी, मी तुला आता सगळं समजावून सांगतो, ठीक आहे? लुक, आपल्या गोष्टीनुसार तू काल रात्री स्वप्नामध्ये सॅमला पाहिलं होतं. तुला माफी मागण्याचा प्रयत्न करत होता तो, पण तू त्याला माफ केलं नाहीस. पण त्यामुळे झालं असं की त्याने तुझ्या समोर विष पिण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तू खूप कन्फ्यूज होतीस आणि मग ओ ओके ओके, समजलं. थँक्यू. सो ऑल द बेस्ट. मेकअप. चला, कॅमेरा फर्स्ट मार्क वर घ्या. आणि सॅवी, तू तुझ्या फर्स्ट मार्क वर ये. ओके ओके. आणि तसंच करणार आहोत. एकदम स्लोली वॉक आणि थॉट मध्ये एकदम स्लो. ओके. एक्सप्रेशन होल्ड कर. हा, वाटतं नॅन्सीला सहन करण्याची तुझी हिंमत वाढत चाललीये वहिनी. मला वाटतंय की तू खरंच काही संबंध जोडतेस का नॅन्सी सोबत? तुला माहितीये, 1 मिनिट पण नॅन्सीला मी सहन नाही करू शकत. मन तर करतं की तिला एक असं भविष्य काही बोलणं नाही झालं या दिवसात. काय झालं? काय वहिनी, तोंडच भाजलं माझं. कोणत्या माणसाचं नाव घेतलंस तू पण? मी तर चांगल्या माणसाचं नाव घेतलं होतं. चांगला मुलगा आहे तो. वहिनी, मी भवीला विसरले आणि तुला सुद्धा त्याची आठवण करायची गरज नाहीये. हां, ठीक आहे. तशीही तुला आठवण ठेवायला हवी. कारण काय वहिनी? काय नाही, तू चहा पिऊन घे.
नाहीतर पुन्हा तुझं तोंड भाजेल. आता काय, चहा थंड पण झाला. चल ठीक आहे, थोडं मन पण थंड होऊन जाईल आणि सोबत मनाची ज्वाला पण कमी होईल. तसं भवीचा फोन आला होता माझ्याकडे. काय? भवीने तुला फोन केला होता? पण वहिनी, मी त्याला बजावलं होतं की तुला फोन करायचा नाही. हो, तर त्याने फोन कुठे केला? त्याने मला आधी SMS केला आणि जेव्हा मी त्याला सांगितलं की मला फोन कर, तेव्हा जाऊन त्याने फोन केला. मी पण तुमच्या सोबत बसून चहा पिऊ शकते का? लाईक वन फॅमिली. गपचूप हो? आत जा, नाहीतर हा जो तुझ्या हातात गरम चहा आहे ना, तोच तुझ्या तोंडावर फेकेल. खूपच उद्धट होत चाललीयस. तोंड सांभाळून बोलत जा. कोणी शिकवलेलं बोलतेस तू? हा, माफी माग. मी सांगतोय, माफी माग.